ज्या ज्या वेळेस आमचा विषय हा कुठंतरी मार्गी लागेल अशी आशा आम्हाला तयार होती, त्या वेळेस त्या विषयामध्ये एकतर अधिकारी बदलून जातात किंवा कर्मचारी बदलून जातात किंवा SDM बदलून जातात, जवळपास 3 मुख्यमंत्रीही बदलून जातात. इतका मोठा हा विषय इतके दिवस लांबणीवर टाकला प्रशासनानं आणि मुद्दामहून ताटकळत ठेवलं की काय, एक आशा आम्हाला तयार झाली. आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 92वा दिवस. म्हणजे जवळपास 3 महिने या आंदोलनाला पूर्ण झाले आणि आम्हाला हे आंदोलन 1 वर्षभर करावं लागतं की काय, असं आम्हाला आता वाटू लागलंय. कारण ज्या ज्या वेळेस आमचा विषय हा कुठंतरी मार्गी लागेल अशी आशा आम्हाला तयार होती, त्या वेळेस त्या विषयामध्ये एकतर अधिकारी बदलून जातात किंवा कर्मचारी बदलून जातात किंवा SDM बदलून जातात, जवळपास 3 मुख्यमंत्रीही बदलून जातात. इतका मोठा हा विषय इतके दिवस लांबणीवर टाकला प्रशासनानं आणि मुद्दामहून ताटकळत ठेवलं की काय, एक आशा आम्हाला तयार झाली. ज्यावेळेस एका महिलेचा त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाला, पाशवी बलात्कार झाला आणि ज्यावेळेस त्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात लागली तर त्यावेळेस ती बाई म्हातारी झाली होती आणि जो आरोपी होता तोही म्हातारा झाला होता. आणि त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं होतं की आता माझ्या जीवनात तर काही राहिलेलं नाही, परंतु या ज्यांच्यावर जो आरोपी होता त्या प्रकरणातला त्याचा आता परिवार आहे, त्याच्यामुळे मला हे प्रकरण आता चालवायचं नाही, त्याला निर्दोष मुक्तता करा, अशी कोणतीही घटना झाली नव्हती असं तिनं न्यायालयामध्ये सांगितलं. आणि न्यायालय हा न्याय देताना तिच्यावर कसा अन्याय झाला आणि न्याय देण्यास उशीर झाला याच्यावर उद्विग्न भावना याच्यातून लक्षात येते. त्याप्रमाणेच आमची सुद्धा यामध्ये उद्विग्न भावना अशी आहे की 2021ला अधिसूचना निघाली आणि इतका मोठा विलंब, यामध्ये जवळपास 3 अधिकारी SDM असतील, 3 कलेक्टर असतील आणि 3 मुख्यमंत्री जवळपास आतापर्यंत झाले आणि आता चौथा पण पुढे येतो की काय, एवढी शंका आम्हाला आमच्या मनामध्ये आता वाटू लागली. सांगायचं तात्पर्य असं की विलंबानं झालेला कोणताही निर्णय असो किंवा न्याय असो तो हा त्याला परिस्थितीला मान्य नसतो. सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला यामध्ये कठोर होण्यास भाग पडू देऊ नका. प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय यामध्ये घेणं आवश्यक आहे. कारण जेवढा विलंब होईल तेवढंच या शेतकऱ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये जे काही गुंतवणूक करायची असेल ती सुद्धा महाग होत जाईल आणि त्यांचा रोष यामध्ये वाढत जाईल. प्रशासनाला फक्त एवढी विनंती आहे, नवीन आलेल्या जिल्हाधिकारी साहेबांनी यांना सुद्धा विनंती की आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आपण आपल्या प्रशासनाला सूचना देऊन आम्ही जे मार्गदर्शन मागवलं होतं ते सुद्धा लवकरात लवकर मागून घ्यावं आणि आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.